भारताच्या स्टार भालेफेकपटू नीरज चोप्रानं ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवलंय. 89.45 मीटर दूर भाला फेकत त्यानं भारताला या ऑलिम्पिकमधील पहिलं रौप्य पदक मिळवून दिलेलं आहे. नीरज चोप्राने 3 वर्षांपूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. आता पॅरिसमध्ये रौप्य पदक जिंकत भारताच्या झोळीत त्यानं पहिलं रौप्य पदक मिळवून दिलेलं आहे. नीरजनं पात्रता फेरीत पहिल्या प्रयत्नात भाला 89.34 मीटर लांब फेकला होता आणि अंतिम फेरी गाठली होती. पात्रता फेरीत नीरज चोप्रा अव्वल स्थानी राहिला होता, पण गोल्ड पदकासाठी त्याची लढाई सोपी नव्हती. त्याच्यासमोर पाकिस्तानच्या अर्शद नदीमचं मोठं आव्हान होतं. अर्शद नदीमनं आपली सर्वोत्तम खेळी करत या ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचलाय. नदीमनं 92.97 मीटर दूर भाला फेकत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे, तर नीरजने 89.45 मीटर भाला फेकत रौप्य पदकावर आपलं नाव कोरलंय. आतापर्यंत भारताला या ऑलिम्पिकमध्ये 4 ब्रॉन्झ मेडल आणि 1 सिल्वर पदक मिळालेलं आहे.